नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल चाट, ज्याची टेस्ट लागेल तुमच्या फेवरेट चाटवाल्यासारखी. आणि हो, ही फक्त एक रेसिपी नाही, तर मी सुरू केली आहे चाट रेसिपी सिरीज, ज्यात रोज नवनवीन चाट रेसिपी येणार आहेत आणि तुम्ही कमेंट करून सांगितलेल्या चाटच्या रेसिपी दाखवल्या जातील. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी पाहता येतील. आज आपण बनवणार आहोत मस्त असं स्पॉन्जी दहीवडे. त्यासाठी इथं उडदाची डाळ 3 ते 4 तास भिजत ठेवलेली आहे. आता ही भिजलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान मऊसूद अशी वाटून घ्यायची आहे. वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही डाळ छान 5 ते 7 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायची आहे. फेटल्यामुळे हे डाळीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान असं हलकं फुलकं होतं आणि आपण जे वडे करणार आहोत ते अगदी छान असे स्पॉन्जी होतात आणि अगदी हलके होतात. वरून कुरकुरीत, आतून असे सॉफ्ट मऊसूद असे होतात. अजिबात यामध्ये सोडा टाकण्याची गरज नाही. फक्त हे डाळीचं मिश्रण आहे ते 5-7 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं. आता फेटलेलं मिश्रण तुम्ही पाहू शकता, पाण्यावर टाकलं तर असं छान तरंगत आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं फेटलं गेलेलं आहे. आता दहीवड्यासाठी लागणारं दही तयार करून घ्यायचं. त्यासाठी फ्रेश असं दही घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकायचं आणि छान मऊसूद असं क्रीमी टेक्स्चरचं होईपर्यंत आपल्याला दही फेटून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये थंड करत ठेवायचं. आता आपण जे उडदाच्या डाळीचं मिश्रण केलं होतं त्याचे छान भज्यासारखे असे वडे तेलामध्ये टाकून छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. सगळे वडे छान असे तळून झाले की तुम्ही पाहू शकता वडे अगदी छान मऊसूद जाळीदार झालेले आहे, अगदी हलके फुलके झालेले आहे. आपण एक चिमूटही सोड्याचा वापर केलेला नाही आहे. आता हे वडे भिजवण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी जिऱ्याची पूड टाकायची आणि हे पाणी आपण तयार करून ठेवायचं. आता यामध्ये आपल्याला जितकी प्लेट वडे करायचे आहे तेवढे वडे या पाण्यामध्ये टाकायचे आणि 5-10 मिनटं ह्याला असं छान भिजत ठेवायचं, म्हणजे वडे अगदी अजून छान असे मऊसूद होतात आणि अगदी तोंडात टाकतात विरघळतात. आता हे वडे खाताना कसे तयार करायचे, तर एका प्लेटमध्ये फेटलेलं दही ठेवायचं, त्यामध्ये हे पाण्यातले वडे थोडेसे असे अलगद हातानं पिळून घ्यायचे आणि ते ठेवायचे. त्यावरती भरपूर असं दही टाकायचं, चिंच गुळाची आंबट गोड चटणी टाकायची, त्यानंतर पुदिन्याची हिरवी चटणी टाकायची. ह्या दोन्ही चटण्याची रेसिपी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर यावरती जिरेपूड टाकायची, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, बारीक शेव टाकायची, बारीक अशी चिरून कोथिंबीर टाकायची, त्यानंतर डाळिंबाचे दाणे टाकायचे. मस्त आपले दही वडे छान तयार झालेले आहेत. कसे वाटले नक्की सांगा. तुम्हालाही आवडले असतील तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.